नमस्कार मित्रांनो, मी संजय. माझं ह्या ब्लॉगमध्ये मुंबईत घर घेताना या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा भाग पहिला आहे. हल्ली तुम्ही पाहू शकता मुंबईत ज्या जुन्या बिल्डिंग्ज आहेत 70, 80, 90 वर्षाच्या, त्या रिडेव्हलपमेंटला जातात. मग प्रायव्हेट बिल्डर सरकारच्या माध्यमातून अशा जुन्या बिल्डिंगचा पुनर्विकास करतं. मग ह्यामध्ये जुने रहिवासी तर असतातच, पण आमच्यासारखे बाहेरून येणारे रहिवासी त्यात रूम बुक करतात आणि विकत घेतात. त्याप्रमाणे आम्ही ह्या होणाऱ्या बिल्डिंगमध्ये रूम बुक केलेला आहे. जसं जसा आमचा हा प्रोजेक्ट सुरू होईल, म्हणजे बांधकाम सुरू होईल, तसं तसं मी तुम्हाला ह्याविषयी अपडेट देत राहीन. तर तुम्ही पाहू शकता ही बिल्डिंग आता आहे, ही रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे. आता बिल्डर पुढच्या जसं स्टेजेस घेतील किंवा घेईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहीन आणि माझे व्हिडिओ येत असतील. तर माझ्या ब्लॉगचं शीर्षकच असेल मुंबईत घर घेताना. तर माझी व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहत राहा. आता ही जुनी बिल्डिंग डिमॉलिश करणार म्हणजे तोडणार आणि त्या मोकळ्या जागेत पुन्हा बिल्डर नव्याने कन्स्ट्रक्शन करणार. 22 माळ्याची ती बिल्डिंग असेल आमची. तर जसं जसं बांधकाम होत राहील तसं तसं मी तुम्हाला माझे नेहमी व्हिडिओ टाकत राहीन. तर आता मी बुक केलेल्या रूमबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे ह्या पुढे होणाऱ्या बिल्डिंगमध्ये आम्ही 1 BHK असा रूम बुक केला आहे. बिल्डराने दिलेला फ्लोअर प्लॅन, या प्लॅनमध्ये प्रॉपर 1 BHK आहे. बघा, एक इथून आतमध्ये एंट्री दिसते, तिथून हा हॉल आहे. तर हॉलला लागूनच किचन आहे, पुढे विंडो आहे, बाजूलाच टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला बेडरूम दिसेल आणि ही तुम्हाला लिफ्टचा एरिया आहे, म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच लिफ्ट दिसेल. तर मित्रांनो, मुंबईत घर घेताना भाग 1 हा आता इथेच संपवतो आहे आणि ही प्रॉपर्टी आहे टागोरनगर, विक्रोळी पूर्व येथे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, असेच जोडून राहा. नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला देत राहीन आणि जसे जसे डिटेल्स मिळतील रूमबद्दल, फ्लोअरबद्दल, आजूबाजूच्या एरियाबद्दल, तसं तसं मी तुम्हाला देत राहीन. सो थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.